उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. माजलगावमध्ये तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला 12 तासाच्या आत अटक. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी. तालखेड तालुका माजलगाव शिवारात एका 33 वर्षीय तरुणाची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. विकास दत्तात्रय वाघमोडे असे मयत तरुणाचे नाव असून जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तालखेड गावातील विकास वाघमाडे यांचा मृतदेह 29 जून 2026 रोजी त्यांच्या शेताजवळ मिळून आला होता. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 103(1) भारतीय न्याय संविधान अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला माहिती मिळाली की विकास वाघमोडे यांचा काही दिवसापूर्वी आदित्य बारवळ यांच्यासोबत वाद झाला होता आणि त्याने जीव मारण्याची धमकी दिली होती. या संशयावरून पोलिसांनी आदित्य बारवळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. आरोपीने सांगितले की मयत विकासाने त्याला पुण्यात मारहाण केली होती. तसेच 15 दिवसापूर्वी तालखेड फाट्यावर अंगावर कुऱ्हाड घेऊन धावल्यामुळे त्याने सूड घेण्याचे ठरवले होते. याच रागातून 28 जूनच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकटा पाहून आदित्याने विकासाच्या पोटावर आणि गळ्यावर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध लावून 12 तासाच्या आत त्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम आणि पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, बाप्पासाहेब घोडके, महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप जित्ते आणि गणेश मराडे यांच्या पथकाने केली आहे. उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण.